मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार। उदगीरमध्ये गेल्या 10 ते 15 दिवसापासून कावळ्याचं मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे। काल परवा भोपाळच्या प्रयोगशाळेचा अहवाल आला आहे की ब्लड फ्लूमुळे कावळ्याचा मृत्यू होत आहे। हे सर्व होत असताना नगरपालिका प्रशासनाने प्रत्येक उद्यानासमोर प्रतिबंधक झोनचे फलक लावले असताना देखील आज त्या ठिकाणी नागरिक वावरत आहेत। माझी नगरपालिकेला विनंती आहे, तुम्ही प्रतिबंधक झोन म्हणता, मात्र तुमच्या प्रशासनाची भीती नागरिक राहील नाही। त्यामुळे जे या झोनमध्ये प्रवेश करतात त्यांना योग्य ती दंड आकारल्यानंतर लोक त्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत। म्हणून नगरपालिकेला विनंती आहे, तुम्ही योग्य ती दंड आकारा। आज प्रत्येक याच्यामध्ये तसं होत आहे। इथलं उद्यान असेल, समोरचं तिथलं हुतात्मा उद्यान असेल, प्रत्येक उद्याना ठिकाणी नागरिक खुलेआम फिरत आहेत। आणि जोपर्यंत तुझं प्रतिबंध धोरण तुम्ही जाहीर केलात तोपर्यंत नागरिकांना या ठिकाणी जाण्यात येऊ नये, यासाठी तुम्ही नगरपालिकेचा कर्मचारी त्या बसण्यात यावा। नगरपालिकेने आपली भूमिका योग्य ती भूमिका निभावावी। अनेक कर्मचारी नगरपालिकेमध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उद्यानात एक कर्मचारी नगरपालिकेत बसावा आणि नागरिकांना प्रतिबंध करण्यात यावं, जेणेकरून कावळ्याचा मृत्यू थांबेपर्यंत तरी नगरपालिकेने एक सावध भूमिका घेऊन लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। थोडंच कावळे मरत आहेत, उद्या ही संक्रांत लोकांवर येऊ नये, विविध प्राण्यावर येऊ नये, यासाठी नगरपालिकेने एक जाहीर आवाहन करून सर्वत्र एक भोंगा फिरून जाहीर आवाहन करून नागरिकांना सांगावं की आपण उद्यानामध्ये प्रवेश करू नये। जर उद्यानामध्ये प्रवेश केला तर किमान 500 रुपये आकारण्यात यावे, म्हणजे लोक त्या ठिकाणी जाणार नाहीत। हे मी आज आवाहन करतो। जय हिंद।